राज्य में अवैध बांग्लादेशियों के खिलाफ भारतीय जनता पार्टी नेता किरीट सोमैया ने मोर्चा खोल दिया है। जलगांव के बाद सोमैया ने सिल्लोड का दौरा किया। सिल्लोड में ये उनका चौथा दौरा है। सोमैया ने फर्जी जाति प्रमाण पत्र वितरित करने के मामले में शहर की पुलिस को 100 से अधिक सबूत उपलब्ध कराया है, जिस पर अब उन्होंने कार्रवाई की मांग भी की है। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जेव्हा महाराष्ट्रामध्ये सरकार आलं तर त्यांनी सर्व विभागांना 100 दिवसांचा आराखडा तयार करण्याकरता लावला होता। त्या 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये जे जे विषय त्यांनी दिलेले होते त्याची काय परिस्थिती आहे याच्याकरता आज शिक्षण विभाग आणि गृह विभागाचा आढावा घेतला आणि समाधानकारक परिस्थिती या ठिकाणी आढळून आली नाही। स्पेसिफिक असं कुठले प्रकरण जर का असतील तर निश्चितपणे ते आमच्याकडे द्यावे, आपण त्या प्रकरणावर निश्चितपणे कारवाई देखील करू। परंतु या ठिकाणी आज अभिनंदन करण्याची गोष्ट आहे की शिक्षण विभागाच्या परभणी, विशेष करून परभणी जिल्ह्यातल्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून काही अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम देखील राबविण्यात आलेले आहे। आम्ही राज्यमंत्री तर नाराज नाही, इतक्या चांगल्या सुविधा आहे, इतक्या आम्ही बैठका घेऊ शकतो, इतके चांगलं काम करण्याचा स्कोप आहे, चांगल्या पद्धतीने काम करतो आहे, त्याच्यामुळे अशी परिस्थिती आमच्याकडे तर नाही आहे।